घुबड दिसणे शुभ की अशुभ? गेले 3 दिवस काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावर पांढरे घुबड दिसते. त्यावरून भारताचे भविष्य वर्तवले जाते. पण घुबड हा गूढ पक्षी आहे. घुबड हे लक्ष्मी मातेचे वाहन आहे असे आपण म्हणतो. काही जण म्हणतात त्याच्या दर्शनाने शुभ वार्ता कळतात, धनलाभ होतो, तर काही त्याला अशुभ मानतात. रहस्यमय असलेला हा पक्षी महालक्ष्मीचं वाहन अगदी शोभून दिसतो. क्षणात कधी उडून जाईल हे कळणारही नाही. जशी लक्ष्मी चंचल तसे तिचे वाहनही. यांची ऐकण्याची, पाहण्याची आणि आवाज करण्याची क्षमता आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी जास्त असते. या गुणांमुळेच लक्ष्मीने हे वाहन निवडले असावे. त्यामुळे त्याचे दर्शन शुभ की अशुभ यापेक्षा त्याचे गुणदोष लक्षात घेऊन त्यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. हे कोणालाच घाबरत नाही. उलट पक्षी याच्याच हल्ल्यात इतर पक्षी स्वतःची घरटी सोडून घाबरून पळून जातात. अपवाद फक्त पक्षीराज गरुड. ज्याप्रमाणे ह्यांचं चालणं रुबाबदार आणि शांत, त्याचप्रमाणे ह्यांचं उडणं सुद्धा अतिशय शांत आणि जबरदस्त असतं. इतकं की उडताना आवाज करत नाहीत. अगदी आरामात कोणत्याही पक्षाच्या घरट्यावर हल्ला करून तिथून आपली शिकार उचलून क्षणार्धात उडून जाणं कोणालाही धस्स करू शकतं. घुबडाचा हल्ला एखादा कुत्रं चावल्या एवढ्याच वाईट असू शकतो, परंतु इतका वेगवान असतो की काय झालंय हे कळायला सुद्धा वेळ लागतो. घुबडाची पिल्लं कधी जमिनीवर दिसली तर त्यांच्या जास्त जवळ जाऊ नका. वरून कुठून तरी घुबड लक्ष ठेवून असतात. घुबडाच्या हल्ल्यात माणसं मरत नाहीत. त्यामुळे उगाच जास्त घाबरून त्याच्यावर प्रतिहल्ला करू नका किंवा त्यांना मारू नका. फक्त दुसरीकडे पळून जा. थोडक्यात काय, गैरसमजा पोटी घुबडांना घाबरून जाऊ नका, त्यांच्या शिकारी करू नका.